हाय हॅलो नमस्कार, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संध्याच क्रिएटिव्ह कॉर्नर. बुद्धीला तल्लख करणारी आणि शरीराला रिलॅक्सेशन देणारी अशी आज हर्बल टी आहे आपण पाहणार आहोत. बाहेरून कोणते विकत आणलेलं प्रोडक्ट वापरायचं नाही, आपल्याला घरातल्याच वस्तूपासून बनवणार आहोत. साहित्य पाहून घेऊत आपण अगोदर. हे गवती चहा आहे पहा, लेमन ग्रास, आणि ते अपराजिताचे फुलं आहेत, जे की मी थोडे सुकलेले सुद्धा घेतलेले आहेत. म्हणजे ताजे थोडे दोनच होते, त्यामुळे सुकलेले सुद्धा घेतलेले आहेत. आणि गवती चहा लेमन ग्रास, त्याच्यामध्ये इलायची आणि जायफळाची पूड आहे डब्यामध्ये, आणि थोडं दालचिनी आणि गुळ आहे. एक ऑर्गॅनिक गुळ आहे, जे मी तिळाच्या लाडूच्या रेसिपीमध्ये दाखवले, ते ऑर्गॅनिक आहे, केमिकलयुक्त नाही. आणि अद्रकचा तुकडा आणि ग्रीन टी घ्यायचं. आपल्याला जेवढं कप हर्बल टी करून घ्यायचं त्याच्यात दुप्पट पाणी टाकायचं, थोडं जास्त वेळ उकळून घ्यायचं असते. त्यासाठी आपल्याला जे जे काही वस्तू घेतलेले आहे टी करण्यासाठी, आपण ते सगळ्याची माहितीसुद्धा सांगणार आहोत पुढं. 3 कप पाणी घेते मी, म्हणजे उकळून थोडं कमी होईल नंतर तो. हे पहा 3 कप झालं आता. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अद्रक किसून घेऊ अगोदर सुरुवातीला, म्हणजे त्यामुळे काय होईल की अद्रक जास्त वेळ चांगलं उकळला जाईल. आणि अद्रकचे तर आपल्याला फायदे तर माहितीच आहेत, जसं हे अनुशापोटी वगैरे पिलं तर ह्याच्यानं पित्त कमी होतं. कुणाला पिऊ वाटत नसेल तरी काय प्रॉब्लेम नाही, कारण की ह्याची चव आपल्याला लागणारच नाही. सगळे साहित्य घातल्यामुळं ना अद्रकची चव अशी स्पेशल काही वेगळी चव येणार नाही. आता आपण ह्याच्यामध्ये लेमन ग्रास म्हणजेच गवती चहा टाकून घेणार आहोत. आता आपण गवती चहाचे फायदे जाणून घेणार आहोत. गवती चहामुळे ना पचनशक्ती वाढते आणि फॅटसुद्धा कमी होते. गवती चहामुळे मध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी असते. गवती चहा आहे ना केसासाठी पण चांगला असते आणि सुंदर स्किनसाठी सुद्धा एकदम फायदेशीर ठरतं. चव इन्हान्स करण्यासाठी अगोदर आपण दालचिनी टाकली, नंतर मग ग्रीन टी टाकली. आता आपण गूळ टाकत आहोत. दालचिनीचे खूप फायदे, जसं की तोंडाची दुर्गंधी जाते, पचनशक्ती वाढते त्याच्यानंसुद्धा. आता हे इलायची आणि जायफळची पावडर टाकते. इलायचीचे फायदे तर सांगण्याची काय आवश्यकताच नाही. आता हे अपराजिताची फुलं आहेत पहा, 2च ताजे होते त्यामुळे 2 ती घेतली, बाकीची सुकवून ठेवली होती. हे जास्त सीझनमध्ये सुकवून ठेवायचे असतात, एरवी वापरायला सुकवून ठेवलेले घेतले तरी चालतात. अपराजिताची फुलं सुकलेले खूप 1 किलो खूप महागाने भेटतात असं ऐकलेलं आहे मी. स्किनसाठी, केसासाठी, डोळ्यांसाठी, पूर्ण शरीरासाठी आणि इम्युनिटी वाढवायला सुद्धा चांगलं आहे. हे अपराजिताच्या फुलांचे फायदे आहेत खूप बरेच सारे. अँटी डायबिटिक्ससुद्धा आहे, म्हणजे डायबिटीसच्या रोगांसाठी चांगलं असतं. अँटी अस्थमॅटिक आहे, अस्थमा असणाऱ्यांनी किंवा श्वासोच्छ्वास ज्यांना बिमारी आहे त्यांना सुद्धा हे पिलेलं चांगलं असतं. बायकांना कशी आपल्याला एकदम टेस्ट बघायची सवय असते, तेच असंच टेस्ट करून पाहिली मी. एकदम नंबर 1 झाला होता. एकदम पूर्ण आरोमा घर सगळं पसरत होतं त्याचा. जास्त वेळ उकळून घेतल्यामुळं बरंचसं आटलेलं आहे. आता आपण ह्याला कपात गाळून घेऊ. ओव्हरऑल ह्याला एनर्जी बूस्टर म्हणलं तरीही चालेल, हे की नाही. अशा दिसण्यावर नका जाऊ बरं का, जेवढं दिसायला काळं दिसत आहे पण एकदम टेस्ट एकदम भारी लागत आहे. आणि ज्यांनी न पिणारे सुद्धा आहेत ना, त्यांनीसुद्धा पितील हे टी. ओव्हरऑल आपण ह्याच्यामध्ये जे काही आपण इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत ते सगळं शरीरासाठी एकदम फायदेशीर आहेत. त्यासाठी पिलेलं चांगलं आणि एनर्जी बूस्टर म्हणले तरी चालेल. माझ्या सांगण्यावर नक्की करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा. बाय.